राम राम मंडळी, सत्य घटनेवर आधारित नवनवीन व्हिडिओजसाठी माझ्या चॅनल क्राईम स्टोरीज मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपल्याला माझ्या मैत्रिणीच्या घरी जायचं आहे, तर तुम्ही अजून तयार का झाला नाही, असं पूजा आपल्या नवऱ्याला विजयला सांगते. विजय हा डॉक्टर होता. आज त्याचं खूप अपॉइंटमेंट होतं, म्हणून तो पूजाबरोबर जाऊ शकत नव्हता. त्यावर विजय म्हटला, पूजा तू आपल्या ड्रायव्हर बरोबर निघून जा, मी 2 दिवसानंतर तुला घ्यायला येतो. जेव्हा पूजा आपल्या ड्रायव्हर बरोबर निघते तेव्हा इतका भयंकर घडतं, ऐकणाऱ्याला लाजच वाटायला पाहिजे. माणूस किती खालच्या पातळीपर्यंत जाऊ शकतो. तर मित्रांनो, नक्की काय घडलं ते जाणून घेण्यासाठी आणि या घटनेची सविस्तर चर्चा करण्यापूर्वी माझ्या चॅनल क्राईम स्टोरीज मराठीमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ थोडाफार जरी आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. पूजा आणि विजय दोघांचं लग्न झालेलं होतं. दोघेजण डॉक्टर होते. विजय हा डॉक्टर झालेला होता आणि पूजा डॉक्टर होण्याचं शिक्षण घेत होती. पूजाला अजून मूलबाळ झालेलं नव्हतं. लग्न करून 10 वर्ष होत आलेली होती, परंतु अजून मूल होत नाही. यासाठी पूजाला आपल्या सासू सासऱ्याचं त्याचबरोबर नातेवाईकांचं खूप वाईट पद्धतीने ऐकून घ्यावं लागत होतं. सासू सासरे तर नेहमी टोमणेच मारायचे की अजूनपर्यंत आमच्या वंशाचा दिवा का दिला नाहीस. 10 वर्ष होत आलेली आहेत लग्नाला, पण अजून पण काहीही झालेलं नाही आहे तुला. घरातल्या व्यक्तींच्या अशा वागण्यामुळे पूजाचं मन खूप उदास व्हायचं. नेहमी ती रडतच बसायची. पूजा म्हणायची, माझा काय दोष आहे, मूल होत नाही आहे तर. त्यांनी नेहमी मलाच टोमणे मारतात, पण स्वतःच्या मुलग्याला अजिबात बोलत नाही आहे. पण जेव्हा पूजा विजयला सांगायची की सगळेजण मलाच उलटसुलट बोलतात, मूल का होत नाही, मूल का होत नाही, त्या गोष्टीचा तगादा लावतात, त्यावर विजय ऐकून न ऐकल्यासारखा करतो आणि आपल्या कामामध्ये निघून जातो. त्यामुळे पूजाकडे तो दुर्लक्ष करतो आणि त्यामुळे पूजाला ह्या गोष्टीचा भयानक राग येतो. मूल तर दोघांचं होणं आहे ना, तर त्या एकट्याचं तर काम नाही आहे. विजय काय प्रतिसादच देत नाही, तर त्यात मी काय करू, असं तिच्या मनात नेहमी प्रश्न उत्तरं चालूच असायची. त्यामुळे पूजा नेहमी उदास आणि शांतच राहायची. पूजासुद्धा डॉक्टर होण्याचं शिक्षण घेत होती, म्हणून तिलासुद्धा माहीत होतं की दोष कुणामध्ये आहे. पूजा शारीरिकदृष्ट्या सक्षम होती, पण विजय हा शारीरिकदृष्ट्या सक्षम नसून दोष त्याच्यातच होता. त्यामुळे मूल न होण्याचं मूळ कारण विजय होता, पण सगळ्यांचं ऐकावं पूजाला लागत होतं. विजयची बदनामी होईल म्हणून विजय स्वतःहून कोणाला काहीही सांगत नव्हता. एके दिवशी पूजा आणि विजयला आपल्या मैत्रिणीकडे जायचं आहे असं सांगते. विजय म्हटला, आज माझे खूप अपॉइंटमेंट आहेत, पेशंट येणार आहेत, तू ड्रायव्हर बरोबर गाडी घेऊन निघून जा. तेव्हा पूजा ड्रायव्हर संदीप बरोबर आपल्या मैत्रिणीकडे निघून जाते. पण जेव्हा ती घरातून निघत होती तेव्हा तिच्या मनात एक वेगळंच वादळ सुरू होतं. संदीपने गाडी चालवायला सुरुवात केली. हायवे जवळ पोचला तेव्हा पूजाने म्हटलं, उजव्या बाजूला गाडी न वळवता डाव्या बाजूला वळव. त्यावर संदीप म्हटला, मालकीनबाई, तुमच्या मैत्रिणीचा घराचा रस्ता ह्या दिशेने म्हणजे उजव्या बाजूच्या मार्गावर आहे. त्यावर पूजा म्हटली, जवळ मी म्हणत आहे तेवढंच कर आणि गाडी दुसऱ्या डाव्या बाजूला वळव. मालकीनबाईच्या म्हणण्यानुसार संदीपने गाडी त्या दिशेने चालवली. थोड्या अंतरावर एक हॉटेल आलं. तिथे गाडी थांबवण्यासाठी पूजाने म्हटलं. संदीपला वाटलं होतं की पूजाला भूक लागली असेल म्हणून येथे गाडी थांबवण्यात आलेली आहे. नंतर पूजा संदीपला म्हणते की मी आज इथंच मुक्काम करणार आहे, वरती रूम बुक केलेली आहे, तू हे सगळं सामान जाऊन वर ठेव. त्यावर संदीप म्हटला, मग मॅडम आपल्याला तर मैत्रिणीच्या घरी जायचं होतं. त्यावर पूजा म्हणते, ते सगळं फक्त निमित्त होतं बाहेर निघण्याचं, जसं मी म्हणते तसंच कर. संदीपने गाडीतलं सगळं सामान हॉटेलच्या रूममध्ये ठेवलं. संदीपने सामान ठेवल्यानंतर रूममधून बाहेर निघतच होता तोपर्यंत पूजा म्हटली, तू कुठे चालला आहेस. त्यावर संदीप म्हटला, मॅडम मी रूममध्ये तर राहू शकत नाही ना, तर गाडीमध्ये झोपायला जात आहे. त्यावर पूजा म्हटली, काही गरज नाही आहे, तू इथेच माझ्याबरोबर रूममध्येच राहा. थोडा वेळ दोघांच्या चांगल्या गप्पा रंगल्या. पूजाने संदीपकडून पिण्यासाठी मागवलं. संदीप पण पिण्यासाठी आतुर होता, म्हणून दोघांनी मनसोक्त दारू प्यायली. नंतर पूजा रडायला लागली. म्हटली, संदीप तुला तर आमच्या घरचं सगळं माहीत आहे ना, माझ्या लग्नापूर्वीपासून तू ह्या घरात ड्रायव्हर म्हणून काम करत आहेस. त्यावर संदीप म्हटला, हो मॅडम, मला सगळं माहीत आहे, पण नक्की तुम्हाला कोणत्या गोष्टीचं दुःख आहे ते तर सांगा. त्यावर पूजा म्हटली की तुझ्या मालकांचा आणि माझा काहीही संबंध होत नाही आहे. संबंध न ठेवल्यामुळे अजूनपर्यंत
मूल होत नाही म्हणून माझे सासू सासरे मला नेहमी टोचून बोलतात, पण तू माझी मदत करू शकतोस. संदीप म्हटला, मी प्रत्येक मदत करायला तयार आहे, फक्त तुम्ही म्हणा तर मॅडम. पूजाने म्हटलं की तू माझ्याशी संबंध ठेव जोपर्यंत मला मूल होत नाही. संदीप म्हटला, मॅडम हे सगळं चुकीचं आहे, मी सरांना धोका देऊ शकत नाही. पण जेव्हा पूजाने टेबलवर नोटांचं बंडल ठेवलं तेव्हा संदीपचं मन थोडं बदललं, कारण पूजा दिसण्यामध्ये खूप देखणी, गोरीपान आणि एकदम डॅशिंग होती. त्याचबरोबर तरुण पण खूप होती आणि ह्या कामाचे पैसे सुद्धा भेटणार होते. संदीप हा गरीब परिस्थितीत होता, त्याला पैशाची नितांत गरज होती. पैशाबरोबर त्याला मजा सुद्धा मिळणार होती. म्हणून तो तयार झाला आणि दोघेजण त्या रूममध्ये 2-3 दिवस राहिले. दोघांनी एकमेकांना मनसोक्त आनंद दिला, शरीराचं सुख दिलं, वेळ चांगला घालवला. नंतर 2 दिवसानंतर परत ते घरासाठी निघाले. गाडीत बसल्यावर पूजा म्हटली की आता तू रोज माझ्याशी भेट. त्यावर संदीप म्हटला, घरी सगळेजण असतात मॅडम, त्यामुळे त्यांच्यासमोर भेटणं शक्य नाही. त्यावर पूजा म्हटली, कोणताही विचार करू नको, जेव्हा घरात कोणीही नसेल तेव्हा तू माझ्या रूममध्ये येत जा. आता दोघांचे शारीरिक संबंध घरात सुद्धा सुरू होते. एके दिवशी पूजाचा सासरा अचानक घरी येतो. वरच्या खोलीत एक विचित्र आवाज येत होतं म्हणून तो वरच्या मजल्यावर त्या रूममध्ये जातो. रूमचा दरवाजा अलगद उघडतो तर तो पाहतो तर काय, तो आपल्या सुनेला, पूजेला आणि आपल्या ड्रायव्हर संदीपला नको त्या अवस्थेत पाहतो. त्यामुळे तो संदीपला खूप मारहाण करतो आणि कामावरून काढून टाकतो आणि पूजाला पण खूप कमी जास्त बोलतो आणि त्याला वॉर्निंग देऊन सोडून टाकतो. आता अशीच खूप दिवस निघून गेलेली होती. पूजा आता संदीप विना राहू शकत नव्हती. पूजाला वारंवार संदीपची आठवण येत होती, पण आता पर्याय नव्हता. संदीपला तर कामावरून काढून टाकलेलं होतं, पण पूजाला संदीपशी भेटायचंच होतं. म्हणून पूजाने घर सोडून संदीपकडे जाण्याचा निर्णय घेतला. नंतर पूजाने संदीप बरोबर पळून जाण्याचा विचार केला. संदीप आणि पूजा दोघेजण आपापल्या घरातून दूर दुसऱ्या शहरात पळून गेले होते. पूजाच्या नवऱ्याने म्हणजे विजयने पूजा बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस चौकीत केलेली होती आणि संदीपवर संशय दाखवण्यात आलेला होता. पण आता खूप दिवस निघून गेले होते. पूजाचा कुठेही थांबपट्टा लागत नव्हता. पूजा संदीप बरोबर मध्य प्रदेशात राहत होती, त्यामुळे ती कुणालाही सापडत नव्हती. पूजा खूप शिकलेली होती, पण तिच्या डिग्री सगळ्या विजयच्या घरात होत्या, त्यामुळे पूजाला काहीही करता येत नव्हतं. त्याचबरोबर संदीपला पण चांगलं काम भेटत नव्हतं. आता दोघांची परिस्थिती खूप हलाखीची झालेली होती. संदीपची त्या आजूबाजूच्या एरियामध्ये एका व्यक्तीशी ओळख होते आणि त्याच्याबरोबर मैत्रीसुद्धा होते. संदीपची त्याच्याबरोबर चांगली मैत्री होते, म्हणून एके दिवशी संदीप त्या व्यक्तीकडून पैसे उसने मागतो. संदीपची ज्या व्यक्तीबरोबर ओळख होते, मैत्री होते, त्याचं नाव सुमित होतं. आता संदीप हा सुमितला भरपूर दिवस झालेलं होतं पैसे परत करू शकत नव्हता. पैशासाठी म्हणजे टाळाटाळ करत होता. त्यामुळे सुमित खूप रागावलेला होता आणि दोघेजण एके ठिकाणी दारू प्यायला बसलेले होते. दारू पिण्याच्या नशामध्ये संदीप आपल्या मित्रासमोर हुशारी मारत होता की त्याने किती श्रीमंत आणि किती देखणी बाई फसवलेली आहे आणि तिच्याशी हवं तेव्हा तो शरीर संबंध करू शकतो. त्यावर संदीपचा मित्र सुमित संदीपला विचारतो की तू त्या मॅडम बरोबर, पूजा बरोबर लग्न केलं आहेस काय? तर संदीप म्हणतो, अजूनपर्यंत लग्न केलेलं नाही आहे, फक्त लग्नाचा विचार चाललेला आहे. हे सगळं ऐकल्यावर सुमित संदीपला म्हणतो की मी तुझे सगळे पैसे माफ करतो, पण एका अटीवर. एकदा तरी मला पण त्या पूजाबरोबर सगळं काही करू दे. त्यासाठी संदीप पण तयार झाला. संदीपने आपल्या मित्राला पूजाकडे पाठवले आणि स्वतः घराबाहेर उभा होता हे काही पूजाला माहीत नव्हतं. सुमितने पूजाचा मनसोक्त आनंद घेतला, पूर्ण तिच्या शरीराचा घाम काढलं आणि हा प्रकार त्यांचा 4 तास तरी सुरूच होता. पूजाने आरडाओरडा करू नये म्हणून तोंडावर सुमितने हात धरलेला होता आणि आपलं जे करायचं होतं त्यानं ते केलं आणि नंतर तिथून निघून गेला. थोड्या वेळानंतर संदीप पण घरी परतला. पूजा रडत बसलेली होती आणि पूजा आता सांगितली की माझ्याबरोबर ह्या व्यक्तीनं असं असं केलेलं आहे. त्यावर संदीप म्हटला, मीच सांगितलेलं होतं सुमितला तुझ्याबरोबर हे करायला, कारण आता तू तर काय पैसे कमवू शकत नाही आहेस, नोकरी करू शकणार नाही आहेस, तर मी जे म्हणेल तेच तुला करावं लागणार. पूजाने विरोध केला, पण संदीपनं अजिबात त्याचं काही ऐकलं नाही आणि तो तिथून रागाच्या भरात निघून गेला. 2 दिवस निघून गेलेले होते म्हणून पूजाची एक मैत्रीण झालेली होती तिथे.
तर पूजा 2 दिवस झाले भेटली नाही, बोलली नाही, म्हणून तिची मैत्रीण पूजाची विचारपूस करण्यासाठी तिच्या घरी आलेली होती. पूजाच्या घरच्या बाहेर कुलूप लावलेलं होतं, पण तेव्हा तिच्या मैत्रिणीला काहीतरी संशयास्पद वाटलं, म्हणून तिने पोलिसांना त्वरित फोन केला आणि पोलीस त्या ठिकाणी तातडीने पोहोचली. कुलूप तोडण्यात आलं आणि आत दरवाजा उघडून पाहिल्यावर पूजा पंख्यावर लटकलेली होती. पूजाचा मृतदेह पीएमसाठी पाठवण्यात आलेला होता. जेव्हा पोलिसांना चौकशी केली तर त्यांना चौकशीत कळालं की पूजाबरोबर संदीप नावाचा आणखी एक व्यक्ती बरोबर राहत होता, पण आता त्याचा कुठेच थांबपत्ता लागत नाही आहे. सुरुवातीला पूजाने आत्महत्या केली असावी असे प्रत्येकाला वाटत होते, पण पीएमचा रिपोर्ट आल्यानंतर कळालं की पूजाचा गळा दाबून कोणीतरी मारलेला आहे. पूर्ण संशय संदीपवर आलेला होता, पण संदीप कुठेही मिळत नव्हता. पोलिसांनी सर्च ऑपरेशन वाढवलं. नंतर संदीप हा भेटला. सुरुवातीला संदीपने उडवाउडवीची उत्तरं दिली. थोड्या वेळाने पोलिसांनी खाक्यांचा जोर दाखवला. नंतर संदीपने पोपटासारखं सगळं बोलला की हो, मीच पूजाचा गळा दाबून तिला मारून टाकलेला आहे, कारण ती परपुरुषाबरोबर संबंध ठेवण्यास तयार होत नव्हती. आपला गुन्हा कबूल केला. आता संदीप तुरुंगात आहे. त्याच्यावर केससुद्धा सुरू आहे. या घटनेवरून एवढंच म्हणणं आहे की शिकलेल्या सुशिक्षित महिला पूजा एक डॉक्टर होणार होती, तरीही सासू-सासऱ्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तिने हा मूर्खपणा केला. मूल कुणाला हवं होतं आणि त्रास कोणी सहन केला? फक्त 2 मिनिटाच्या शरीराच्या आनंदासाठी आणि सासू-सासऱ्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी पूजाने हे एवढं टोकाचं पाऊल उचललं. त्यामुळे आयुष्याचं किती वाटोळं झालं बघा. म्हणून प्रत्येक महिलेने स्वतःला सुरक्षित ठेवण्यापूर्वी स्वतःचं डोकं ठिकाणावर ठेवणं गरजेचं आहे. आणि म्हणून कोणाशीही मैत्री करण्यापूर्वी एकदा नाही, दोनदा नाही, तर 100दा तरी विचार करायला हवा. तर या घटनेवर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया नक्की मला सांगा. भेटूया अशाच प्रकारच्या सत्य घटनेवर आधारित नवनवीन व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, सतर्क राहावा. जय हिंद, जय महाराष्ट्र.